म्हणजे 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आणि ज्या प्रकारे बलुचिस्तानमध्ये प्रचंड असंतोष आहे, तो असंतोष त्या दिवशी उफाळून येऊ शकतो. संपूर्ण जगाला कळू शकतं की पाकिस्तानमध्ये कशा प्रकारे तिथलं केंद्र सरकार बलुचिस्तानच्या जनतेवर अन्याय करतंय आणि हे जर लपवायचं असेल तर तिथल्या इंटरनेट बंदीचा आणि मोबाईल बंदीचा आपल्याला काही अंशी फायदा होऊ शकतो असं पाकिस्तानच्या केंद्र सरकारला वाटत असेल आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारची बंदी केलेली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी लष्करावर एका पाठोपाठ एक हल्ले केले. त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं ही मोहीम उघडली आहे. पाकिस्तानी लष्करानं 7 आणि 8 ऑगस्टच्या रात्री संबजा परिसरात कारवाई केली आणि 33 बलोचींना ठार केलं. 8 आणि 9 ऑगस्टच्या रात्री त्याच परिसरात आणखी 14 बलोचींना ठार केलं. दोन्ही रात्री पाकिस्तानी लष्कराच्या हाती मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही लागलाय. मागच्या काही काळामध्ये बलुचिस्तानमधल्या विद्रोही गटांतर्फे जोरदार कारवाई पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध त्याचबरोबर पाकिस्तानच्या पोलिसांविरुद्ध त्या ठिकाणी केली जाते. कित्येक पोलीस चौक्या आणि लष्करी चौक्या तिथल्या विद्रोही संघटनांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असाच जबरदस्त प्रहार बलुचिस्तानमधल्या विद्रोही संघटना या पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध करू शकतात. म्हणूनच येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानचं लष्कर हे या बलुचिस्तान मधल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी जबरदस्त असं मिलिटरी ऑपरेशन त्या ठिकाणी तयार करण्याची शक्यता आहे आणि या मिलिटरी ऑपरेशनच्या माध्यमातून बलुचिस्तानच्या या विद्रोही संघटनांची मुस्कटदाबी ही जगासमोर येऊ नये, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर तिथे हिंसाचाराच्या माध्यमातून बलुचिस्तानच्या जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानतर्फे येणाऱ्या काही काळामध्ये केला जाऊ शकतो आणि हे जगाला कळू नये म्हणूनच येणाऱ्या काही काळामध्ये ते इंटरनेट बंदी त्याचबरोबर मोबाईल बंदीचा उपाय त्या ठिकाणी आजमावताना त्या ठिकाणी दिसत आहेत. असं जरी असलं तरी बलुचिस्तानची जनता त्या ठिकाणी शांत बसणार नाही आणि इट इज जस्ट द मॅटर ऑफ टाइम. आज नाही तर उद्या बलुचिस्तान हा एक स्वतंत्र प्रदेश म्हणून अस्तित्वात येईल. अशाच प्रकारच्या सगळ्या घटना घडताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत.